नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे फलोत्पादन पिकांकरता भौगोलिक चिन्हांकांचे महत्त्व. विषय परत एकदा सांगतो, फलोत्पादन पिकांकरिता भौगोलिक चिन्हांकाचे महत्त्व. मंडळी, हा विषय सुरुवातीला प्रथमदर्शी अत्यंत कठीण किंवा अवघड जरी वाटत असला तरी तो एकदा समजला तर तो खरंच सोपा आहे आणि नुसतं सोपा नाही आहे, तर अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण आपला माल बाजारात विकायला नेतो, देशांतर्गत किंवा देशाबाहेर, कारण आता जागतिक बाजारपेठ सर्वांसाठी खुली झाली, आपण आपला माल कुठे विकू शकतो. पण जेव्हा आपण विकायला नेतो आणि तेव्हा जर हे मानांकन म्हणजे भौगोलिक चिन्हांकांच्या माध्यमातून जे आपल्याला मानांकन मिळणार आहे, विशिष्ट नोंदणीच्या माध्यमातून, प्रमाणीकरणाच्या माध्यमातून, तर तेव्हा हे जे उत्पादन मार्केटमध्ये असेल, बाजारात असेल, याला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झालेला असेल, एक ओळख प्राप्त झालेली असेल आणि या ओळखीच्या आणि विश्वासार्हतेच्या माध्यमातून त्याला एक चांगला भाव बाजारात मिळू शकतो. म्हणजे आपल्याला कल्पना आहे, आपण आपल्या राज्याचा जर विचार केला तर 4 प्रमुख भाग आहेत. म्हणजे विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. विदर्भाचा जेव्हा विषय निघतो, नागपूरचा जेव्हा विषय निघतो, लोक म्हणतात अरे नागपूरला गेला म्हणजे नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष, जळगावची केळी किंवा कोकणातला हापूस आंबा, किंवा आपण मध्य महाराष्ट्रामध्ये गेलो किंवा सोलापूरला गेलो किंवा सांगोलाला गेलो तर आपल्याला डाळिंब आठवतात. सगळ्यांनाच हे माहीत आहे. आपण आज जर बघितलं तर हे सगळ्यांनाच माहीत आहे. किंवा कोल्हापूरला गेलात तर लोक म्हणतात अरे महालक्ष्मीचं तू दर्शन घेतलं, मग कोल्हापुरी चप्पल घेतली का? किंवा सोलापूरला गेलात तर लोक म्हणतात अरे सोलापुरी चादर तू घेतली का? म्हणजे त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये अनेक उत्पादनं आहेत आणि त्या उत्पादनांनी आपली एक ओळख निर्माण केली आपल्या या जगामध्ये, आपल्या देशांतर्गत, देशाबाहेर सुद्धा. पण त्यांना हे भौगोलिक चिन्हांकन, याचं जे मानांकन आहे ते प्राप्त झालं आहे का? तर आता आपल्याला हो म्हणता येईल, कारण आतापर्यंत नव्हतं, पण आताच मी सरांशी चर्चा केली तर सरांनी सांगितलं की हो, या सर्व उत्पादनांना आता हे मानांकन प्राप्त झालं आहे. जसं आता तुम्ही जर बाजारात गेलात आणि तुम्हाला सेंद्रिय माल हवा असेल तर आपण सेंद्रिय मालाचं लोगो तिथे बघतो किंवा ते लेबल आपण बघतो, मग आपल्याला खात्री होते की हे सेंद्रिय आहे. तसंच आता येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये भौगोलिक चिन्हांकन, त्याचं जे मानांकन आहे, त्याचा जो लोगो आहे, तो आपल्या प्रोडक्टवर, आपले जे कृषी उत्पादन आहे किंवा फलोत्पादन आहे त्याच्यावर तो लोगो किंवा ते मार्क किंवा तो लेबल असणं आवश्यक आहे. कारण तो जर मार्क किंवा तो लेबल जर तिथे असेल तर 100% 100% देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठेत आपल्या मालाची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि ओळखीच्या माध्यमातून व्यवसाय निर्माण होणार आहे. आणि व्यवसाय निर्माण झाला तर खरंच शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. आणि जे जागतिक स्पर्धा आहे त्या स्पर्धेत जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर जगाच्या सोबत आपल्याला धावायला पाहिजे आणि हे सगळं करणं आवश्यक आहे. तर मंडळी, फलोत्पादन पिकांकरता भौगोलिक चिन्हांकन, त्याचं महत्त्व काय आहे, हा विषय काय, विषयाची ओळख काय आहे, समजा आपण हे मिळवलं तर आपल्याला फायदा काय, शेतकऱ्यांना फायदा काय, आणि नेमका हा विषय काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत गोविंद हांडे. हांडे सर, आपल्याला कल्पना आहे की पुण्याच्या कृषी आयुक्तालयामध्ये एक निर्यात कक्ष आहे, तिथे तंत्र अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आणि तसं बघितलं तर हांडे सरांची ओळख करून देण्याची अजिबात गरज नाही, कारण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेळा कृषी मालाचा जो निर्यात आपण करतो, पण परदेशात जो माल पाठवतो, त्याविषयी त्यांनी अनेक कार्यक्रमात ते इथे सहभागी झालेत आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. विशेष करून फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण याविषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, किंवा उर्वरित अंश जे पिकांवर असतात त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. पण आज नवीन विषय घेऊन ते आपल्यासाठी आलेत आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला जर हा व्यवसाय नीट करायचा असेल आणि जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला हा विषय जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन असला, प्रथमदर्शी अवघड जरी वाटत असला तरी महत्त्वाचा विषय आहे. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर आपलं मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन, आपण फोन नंबर सांगूया तर थेट या विषयाला अनुसरून त्यांच्या मनात खूप प्रश्न असतील तर ते फोन करून आपल्याला विचारू शकतील. मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा STD कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन करायचा आहे. मंडळी, अजून एक नम्र विनंती आपल्याला आहे की फोन आपण जेव्हा कराल
तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग विचारा, म्हणजे आम्हाला प्रश्न आपला स्पष्ट ऐकू येईल आणि वेळेचं सुद्धा बचत होईल. सर, पहिला प्रश्न मलाच हा विषय जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी पण थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण विषय अत्यंत नवीन असल्यामुळे नेटवर पण जास्ती त्याची मला माहिती मिळू शकली नाही. कदाचित मी खोलवर जाऊन बघितलं नसेल की भौगोलिक चिन्हांकन म्हणजे नेमकं काय सर? आता भौगोलिक चिन्हांकन हे एक मानांकन आहे. अच्छा. आणि ते मानांकन देत असताना भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. ज्या भागामध्ये ते उत्पादन होते ते उत्पादन होत असताना त्याची एक ओळख आहे. कशामुळे ओळख आहे? त्या क्षेत्रामुळे आणि त्याच्या गुणवत्तेमुळे आणि त्या भागातली हवा, पाणी, वातावरणामुळे त्याच्यात एक वेगळं पण गुणवत्तेचं वैशिष्ट्य तयार झालेलं आहे. आता त्यामुळेच बरेच पिकाची ओळख ही त्या भौगोलिक क्षेत्राप्रमाणे होते. जसं आपण आता मराठवाड्यातलं मोसंबी म्हणलं की जालन्याचं नाव येते, नागपूर संत्रा येतो, असे पीक आहेत. त्याचं मानांकन करून घेणं म्हणजेच भौगोलिक चिन्हांकन आहे. सर, आता मग बघितलं तर आपण आता माझ्या बालपणापासून म्हणजे मागे जर बघितलं इतिहास, तर हे अगोदरपासून ही जी सगळी फळपिकं आहेत त्या भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर फेमस आहेत, ऑलरेडी फेमस आहेत. देशांतर्गत पण फेमस आहे, देशाच्या बाहेर पण फेमस आहेत. तर सर, मग ही नोंदणी केव्हा सुरुवात झाली? आता हे भौगोलिक चिन्हांकन हे पूर्वी ही काही प्रोसिजर नव्हती. पण जेव्हा जागतिक व्यापार करार झाला, जागतिक व्यापार करारामध्ये कृषीचा समावेश करण्यात आला आणि त्यामध्ये केल्यानंतर काही 3-4 महत्वाचे करार झाले. तर त्या करारामध्ये काय झालं? अग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर म्हणतो आपण, सॅनिटरी फायटोसॅनिटरी मेजर्स म्हणतो. आणि आता त्यातला एक महत्वाचा करार आहे ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. त्यामध्ये भौतिक संपदा हक्क, त्याच्या अंतर्गत प्रत्येक देशाला आपल्या भागातले जे काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहेत त्याचं भौगोलिक चिन्हांकन करण्याची संधी मिळाली. बरोबर. आणि त्या संधीचा फायदा घेऊन केंद्र शासनाने सन 30 डिसेंबर 1999 साली हा कायदा जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री अँड पेटेंट या कायदा 1999 पारित केला आणि तेव्हापासून खरी सुरुवात देशामध्ये सुरू झाली. सर, आता आपण आपल्या देशाचा किंवा आपल्या राज्याचा विचार केला तर हे भौगोलिक चिन्हांकन जे आहे तर कोणकोणत्या बाबींसाठी हा मानांकन दिलं जातं? भौगोलिक चिन्हांकन देण्यासाठी जवळपास 34 प्रकार आहेत. 34 प्रकाराचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्ये. आता त्या 34 प्रकारामध्ये सगळे प्रकारचे पदार्थ त्यामध्ये येतात. त्यामध्ये सुद्धा 29, 30, 31 ह्या कॅटेगरीमध्ये कृषी, फलोत्पादन ह्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण ह्या पिकांचं आपल्या देशातून जर पाहिलं, सगळ्यात जास्त फळं आणि भाजीपाला हे महाराष्ट्रातून निर्यात होतो. आणि तसं वैशिष्ट्यपूर्ण त्या रिजनमध्ये आपल्याकडे उत्पादनही होते. परंतु त्याचं प्रमाणीकरण इंडिकेशनच्या माध्यमातून करायला आपण मोहीम घेतली आणि हे जवळपास 3-4 वर्षापूर्वी ही मोहीम राबवली आणि यावर्षी आपण 13 पैकी 8 पिकाला भौगोलिक चिन्हांकन सुद्धा मिळवलेलं आहे. बरोबर. आणि हे मिळवल्यामुळं देशामध्ये महाराष्ट्र राज्य आता फलोत्पादन पिकासाठी किंवा कृषी पिकासाठी देशामध्ये नंबर 1 आलेला आहे. बरोबर. सर, आता आपण जेव्हा सांगितलं की हे महत्वाचं आहे आणि 8 पिकांसाठी आपण मला असं वाटतं मानांकन आपण मिळवलेलं आहे. सर, आता या नोंदणीचे फायदे काय? आता ह्याचा फायदा असा आहे की जे काही पिकांची ओळख आहे ती ओळख पेटेंटिंग माध्यमातून आपण जर तुम्ही पाहिलं, आता बरेचसे ह्या पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं मशिनरी आहे, औद्योगिक उत्पादन आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत, कपडे आहेत, शोधन, म्हणजे जे आपल्याकडे नाविन्यपूर्ण उत्पादन होते आपल्या देशात, राज्यात, त्याचं पेटेंटिंग करून गेले. आपण म्हणतो आपण ट्रेडमार्क आहे, लोगो आहे करणे, पण हे एक वेगळं आहे. त्या कार्यक्षेत्राशी निगडीत उत्पादनाला दर्जा मिळवून देणे. सर, एक फोन घेऊया, माफ करा. चालेल. शिरूर तालुका शिरूर बीड वरून सतीश सोनवणे काय विचारू इच्छितात? सतीशजी विचारा, आवाज येतोय. नमस्ते सर. नमस्कार. विचार. सर, मी बीडून बोलतोय. हो. तर सर, डाळिंबासाठी आमच्याकडे 1.5 फुटावर मुरुम लागतोय. तर ती जमीन चालेल का डाळिंबासाठी? नाही, आजचा विषय आहे ना आपल्याला भौगोलिक चिन्हांकना संदर्भातचा आहे. तुम्हाला अजून एक तुमच्या माहितीच ऍड करतो. बीडच्या सीताफळाला सुद्धा भौगोलिक चिन्हांकन मिळालेलं आहे. त्याचा आपल्याला फायदा घ्या. आणि त्याचबरोबर आज तुम्ही डाळिंबाबद्दल जे विचारता, डाळिंबाला ऑलरेडी सोलापूरच्या डाळिंबाला भौगोलिक चिन्हांकन मिळालेलं आहे. पण जर तुमच्या भागामधल्या डाळिंबाचं काही वैशिष्ट्य चांगलं असेल तरी तुम्ही बीडच्या डाळिंबाला सुद्धा भौगोलिक चिन्हांकन घेऊ शकता. बाकी तुमचा जो प्रश्न आहे तांत्रिक माहिती ती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ती दिली जाईल त्या संदर्भात.
सतीशराव, असं आहे की तुम्ही तालुका हा. शिरूर सांगितलाय, तर तुम्ही तिथे तालुका कृषी अधिकाऱ्याला जर भेटला आणि त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं तर त्या मुरमाड जमिनीमध्ये तिथे सांगितलं आपण की 1.5 फुटावर 2 फुटावर मुरुम लागलाय, म्हणजे जमीन हलक्या प्रकारची आहे, तर डाळिंबाची सीताफळाची लागवड उत्तम होऊ शकते. आणि आता सरांनी सांगितलं की बीडच्या सीताफळाला ते नामांकन मिळालं आहे, म्हणजे भौगोलिक चिन्हांकन, त्याचं जे मानांकन आहे ते मिळालेलं आहे. मला असं वाटतं की डाळिंबासोबत सीताफळाची पण लागवड करायला हरकत नाही, कारण आता येणारा काळ जो आहे, सीताफळाची पावडर आणि त्यापासून आईस्क्रीम आणि तो फ्लेवर, संपूर्ण जगामध्ये याला प्रचंड मागणी आहे आपल्या सीताफळाला. तर या गोष्टीचा पण विचार झाला पाहिजे. आणि लागवडीचा जो प्रश्न आहे, मला असं वाटतं की आपण जवळच आपले तालुका कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाऊन जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल, कारण आजचा विषय चर्चेचा आपण वेगळा आहे, तर त्याचा पण आपण थोडासा विचार करावा. सर, आता जेव्हा आपण म्हणतो की ही नोंदणी झाली पाहिजे, तर याचे फायदे आपण थोडक्यात आपण सांगितले. अजून काही महत्वाचा फायदा आहे जो ग्राहकांना मिळू शकतो? कारण ग्राहकांना पण फायदा झाला पाहिजे आणि उत्पादकाला पण. भौगोलिक चिन्हांकन जर मिळालं, त्याला प्राप्त झालं, हो, एक तर त्या कार्यक्षेत्रात जे उत्पादन करणारे शेतकरी आहे त्याचा फायदा त्याला होणार आहे. हो, ते महत्वाचं आहे की बाबा ते आज तुम्ही म्हणता एखाद्या पिकाची ओळख त्या क्षेत्राशी निवडते, हो. पण त्याचा म्हणावा तसा फायदा त्या भागातल्या उत्पादक शेतकऱ्याला होत नाही. पण मानांकन जर मिळालं हो, तर त्या पद्धतीने मानांकन मिळालेला प्रॉडक्ट म्हणून त्याला ट्रेडिंग करून त्याचा फायदा त्याला मिळणार आहे. कारण त्यातले काही वैशिष्ट्य गुणधर्म म्हणतो आपण, ते का चांगला आहे, याला का मिळालं भौगोलिक चिन्हांकन, की त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या गुणधर्म आहे, त्या गुणधर्मासाठी मिळालेले आहे. हो. सर, एक फोन घेऊया. किनवट नांदेडहून किशोर कदम काय विचारू इच्छितात? किशोरजी, विचारा. सर, मी किशोर कदम बोलतो, नांदेड जिल्ह्यावर. हा, बोला, विचारा. आमच्या भागामध्ये जे किनवट तालुक्यामध्ये आहे ना, बिबा वनस्पती आहे, त्याचं फळ बिबा म्हणून निघते, त्याला भौगोलिक मानचिन्ह मिळावं म्हणून काय करायला पाहिजे, काय नाही? तर आता हा एक चांगला प्रश्न आहे. आता तुम्ही ह्या विषयाशी रिलेटेड विचारलेला आहे, कारण नांदेडमध्ये विशेषतः किनवट तालुक्यामध्ये बिबा हा पिकाचं उत्पादन घेतलं जातं. आज तुम्ही त्या बिब्याची सुद्धा गुणवत्ता खूप चांगली आहे, इव्हन काजूपेक्षाही त्यातलं जे गोडंबी म्हणतो त्या व्हॅल्यू आहे, परंतु त्याची ओळख आज ग्राहकाला नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला बिब्यासाठी सुद्धा भौगोलिक चिन्हांकन घेता येईल, पण ते घेण्यासाठी त्या भागातल्या बिब्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती तांत्रिक गोळा करावं लागेल. का चांगला आहे त्या भागातला बिबा, त्यात कसे कोणते गुणधर्म आहेत ते तपासून घेणे, त्यातले काही त्यामध्ये कंटेंट चांगले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून, करण्याची पद्धत चांगली आहे, आणि त्या अनुषंगाने सगळी माहिती जर तुम्ही गोळा केली तर जे चेन्नईला रजिस्ट्री ऑफिस आहे पेटंटिंगचं, त्यांच्या मार्फत तुम्हाला किनवटचा बिब्बा किंवा त्या गोडंबी ह्या नावाने सुद्धा तुम्हाला त्याचं प्रमाणीकरण घ्यायला संधी आहे. आणि त्याची ओळख झाल्यामुळे त्या भागात उत्पादित होणाऱ्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्याला किंमत मिळेल. आज त्याची ओळख नाही लोकांना, ती ओळख जर झाली तर निश्चित त्याचा फायदा त्या भागातल्या उत्पादकाला, त्या भागातल्या त्याला सगळ्यांना होणार आहे. सर, मी कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा छोटासा एक अनुभव शेअर करू इच्छितो की मी आणि आम्ही फॅमिली गोडंबी मार्केटमध्ये विचारली मुंबईच्या, तर बऱ्याच लोकांना गोडंबीच माहित नाही. म्हणजे ही सत्य म्हणजे असे आपल्याकडे असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत, पण त्याची त्या पद्धतीने ओळख लोकांपर्यंत आलेली नाहीये. ते करण्यासाठी वाव आहे या सर, माध्यमात. आता हे जर नोंदणी करायचं ठरवलं तर हे चिन्हांकन कोणाच्या मार्फत देण्यात येतं? हे चिन्हांकन देण्यासाठी केंद्र शासनाने हो, भौगोलिक चिन्हांकन नोंदणी या कायदा अंतर्गत 1999 खाली चेन्नईला कार्यालय स्थापन केलेलं आहे. बरोबर. देशात ते एकमेव कार्यालय आहे. त्या कार्यालयामार्फत आज जर विचार केला तुम्ही, हो, जवळपास 550 अर्ज तिथे प्राप्त झालेले आहेत. हो, परंतु आतापर्यंत त्या स्क्रुटिनी मधून जवळपास 282 पदार्थांना त्याचं चिन्हांकन मिळालेलं आहे. तर त्यासाठी त्याची प्रोसिजर, अर्ज कशा प्रकारे करायचे, काय काय माहिती लागते, ती त्यांच्या वेबसाईटवरही उपलब्ध दिलेली आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला जर वेबसाईटवर त्यांच्या गेलो तर आपल्याला ही संपूर्ण माहिती मिळू शकते. इव्हन कार्यालय कुठे आहे? आतापर्यंत कोणकोणत्या प्रॉडक्टला GI मिळालेलं आहे त्याची यादी, त्याच्याबद्दलची सगळी माहिती, कशामुळे मिळालं त्यांना, काय विशेष गुणधर्म आहेत, त्या धर्तीवर आपल्या प्रोडक्टचं आपण तयार करायची माहिती. मंडळी, आजचा जो विषय आहे भौगोलिक चिन्हांकांचे महत्त्व म्हणजे फलोत्पादन पिकांसाठी, हा विषय सुरुवातीला प्रथमदर्शी आपल्याला आता वाटला अवघड किंवा कठीण, पण मला असं वाटतं की सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरंच काही जाणून घ्यायचं आहे. आत्ता फक्त कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका आणि हा कार्यक्रमाची माहिती करून घ्या. पण मंडळी, त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा होता, पण एक फोन आलाय सांगलीवरून. सुहास आर्वे काय विचारू इच्छितात? सुहासजी, विचारा. विचारा. बोला. हॅलो, विचारा प्रश्न. सर, बोला.
प्रश्न एक आहे की बेदाण्याचं उत्पादन सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे हम्म, हम्म. आणि तुमचा टीव्हीचा आवाज कमी करता हा करतो हम्म. आणि सलग प्रश्न विचारा. हा हा विचार हा केलं हा. तर जागतिक मार्केटमध्ये आणि भारतातल्या मार्केटमध्ये हा हा विचारा हा विचारा ना. विचारा. हो. याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिटर्न मिळतील किंवा दर मिळतील हम्म. या दृष्टीने विचारा विचार हा सलग या विचारा. या दृष्टीने खांडे साहेबांचं मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना गरजेचं आहे. बर काय सांगता येईल? पहिल्यांदा आर्वे साहेब तुमचं अभिनंदन, हा कारण तुमच्या सांगलीच्या बेदाण्याला भौगोलिक चिन्हांकन मिळालेले आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप पुढाकार घेतलेला आहे. कारण आज बेदाणा म्हटल्यानंतर त्याची ओळख ही सांगली म्हणून पुढे येते. आणि 3-4 वर्षाचा जर विचार केला तुम्ही तर पूर्वी आपण बेदाणा आयात करत होतो, आता तुमच्या माध्यमातून तो निर्यात झालेला आहे, सुरू झालेला आहे. आता त्या निर्यातीमध्ये जे काय आवश्यक आहे मानांकन, की तुम्ही आता रेसिड्यूमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, रेसिड्यू फ्री उत्पादन करता, ग्रेपनेटचं रजिस्ट्रेशन करता, पण त्याही पुढे जाऊन जी ओळख पाहिजे जागतिक बाजारपेठेमध्ये ते मानांकन तुमच्या बेदाण्याला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं आता ते मिळाल्यानंतर तिथं थांबायचं नाही आहे. ते मिळाल्यानंतर काय करायचं आहे की आज तुमचे जे ऑथराईज युजर्स आहेत, जेवढे शेतकरी आहेत की जे इच्छुक आहेत की ह्याला मानांकन घ्यायला तयार आहेत, अशा शेतकऱ्यांचा संग्रह त्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. आणि तेही ते तुम्ही काम केलेलं आहे. आणि आता त्याचं पेटेंटिंग प्रमाणे पॅकिंग करून देशामध्ये आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा सुरुवात करायला तुम्हाला एक चांगली संधी आहे. आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला विनंती आहे की आता युरोपियन मार्केटमध्ये आपला फ्रान्सला तर जातोच मोठ्या प्रमाणात, पण त्या मार्केटमध्ये 1001 असे प्रॉडक्ट आहे की त्याला प्रोटेक्टेड जिओग्राफिक इंडिकेशन मिळालेलं आहे, म्हणजे याही पुढे. संरक्षित भौगोलिक चिन्हांकन, म्हणजे जीआयचे पुढे. ज्याही पुढे जाऊन हो. आणि ते करून घेतलं ह्याला पुढे चालून तर निश्चितच आपल्या मालाच्या दर्जेबद्दल त्या मार्केटमध्ये हमी होणार आहे. आणि त्यासाठी आपेडा ही निर्यातीला प्रोत्साहन देणारी संस्था आहे, त्यांच्या मदतीने आपल्याला हे काम करता येते. त्याची मदत त्यांना मिळणार आहे. ती जागतिक बाजारपेठेसंदर्भात नवीन बाजारपेठ शोधणे, त्या बाजारपेठेची पूर्तता करण्यासाठी गायडन्स करणे, ही कामं आपेडा करते. त्या माध्यमातून आणि बाकी कृषी विभाग तर आपल्या सोबतच आहे त्या संदर्भात कशा प्रकारे माहिती करण्यासाठी. तर एक उदाहरण, जसं तुम्ही द्राक्षामध्ये निर्यातीमध्ये रेसिड्यू फ्री काम केलेलं आहे, तसं बेदाण्यामध्ये सुद्धा एक चांगली संधी आहे की जागतिक स्तरावर जसं युरोपला केल्याबरोबर सगळ्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं बेदाणा निर्माण करण्यासाठी देण्यासाठी एक संधी आहे, ते तुम्ही कराल अशी आशा आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा भौगोलिक चिन्हांकनाचा आपण जेव्हा विचार करतो, हे मानांकन, तर हे कोणत्या कायद्याअंतर्गत याचा अंतर्भाव केला गेला आहे? हां, भौगोलिक चिन्हांकनचा जो आपण जे कायदा म्हणतो ना, हो. जिओग्राफिक इंडिकेशन रजिस्ट्री ऍक्ट आहे तो. अच्छा. रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट 19 डिसेंबर 1999 साली तो पास झाला केंद्र शासनाने. आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याचं अंमलबजावणी करताना बौद्धिक हक्क संपदा ह्या कायद्याअंतर्गत ह्याची अंमलबजावणी देशामध्ये होते. म्हणजे जे आपल्याकडे जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहेत त्याचं संरक्षण करणे, प्रमाणीकरण करून घेणे, त्यालाच आपण भौगोलिक चिन्हांकन म्हणतो, एक मानांकन. सर, एक फोन येतो आहे पालघरवरून. प्रकाश विश्वासराव काय विचारू इच्छितात? प्रकाशराव विचारा. हॅलो. हा प्रकाशराव, आवाज येतोय, विचारा. सलाल विचारू प्रश्न. हो हा, विचारा. विचारा. मी पालघर जिल्ह्यातून जव्हार तालुक्यातून बोलतोय. हा, माझं नाव प्रकाश विश्वासराव आहे. हा. विचारा. प्रश्न असा आहे की आम्ही इथे या तालुक्यामध्ये हा. हळदीचं उत्पादन घेतलं होतं. हळदीचं. बर. हा. आणि ती हळद जी आहे ती पूर्णपणे ऑर्गॅनिक होती, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं खत वापरलं नव्हतं. बर. म्हणजे शेणखत वापरूनच ते उत्पादन आम्ही घेतलं होतं. बर. आणि शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून आम्ही त्याचं ग्राइंडिंग करून आणि ब्रँडिंग केलं होतं. आमचा तारपा नावाची हळद आम्ही बनवली होती, तारपा, हा. आम्ही त्याला विकली होती. तर तिचा चांगला स्कोप होता तिथे. बर. आणि ज्यावेळेला हळदीचे भाव खूप, त्यावेळेलाही आम्ही ती जवळ 200 रुपये 180 रुपये किलोने विकली होती. तर हे जे नामांकन तुम्ही सांगताय त्याचं नेमकं त्या हळदीसाठी करू शकतो? हा, आता तुम्ही हे नामांकन करून घेण्यासाठी जी बेसिक तयारी पाहिजे सर्व केलेली आहे, की बाबा तुम्ही ग्रुप तयार केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पादित केलेलं आणि त्याला तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये प्रमाणीकरण करून घेतलेलं आहे. त्याचं प्रोसेसिंग करून पावडर फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही तराफा ब्रँडने विकताय. आता पुढे जाऊन अशाच प्रॉडक्टला तो का चांगला आहे
लोकांची विश्वासात देण्यासाठी किंवा त्या भागात उत्पादित होणारी हळद चांगली आहे, त्या हळदीपासून आपण प्रोसेस केलेली आहे आणि त्याचं मानांकन तुम्हाला घेता येतो. ऑलरेडी आपल्याकडे वाहेगाव हळद आणि सांगलीच्या हळदचं, वाहेगावला तर मिळालेलंच आहे आणि सांगलीच्या हळदीचं कार्यवाहीत आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठाणे, तुमच्या पालघर भागातल्या हळदीसाठी सुद्धा मानांकन घेता येतो आणि ते मानांकन मिळाल्यामुळे तुमच्या हळदीचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत ते पेटेंटिंग होऊन उद्या तुमचे जे तराफा ब्रँड आहे हळद, ती त्याची कॉपी कोणी करू शकणार नाही. तुम्हाला डोमेस्टिक मार्केट बरोबर एक्सपोर्ट मार्केटमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. प्रकाश राव, थोडक्यात आता सरांनी असं सांगितलं की एक प्रकारचं पेटंटच आहे, म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये काहीतरी विशेषता असते, त्याचे काहीतरी गुण असतात आणि ते गुण त्याची कॉपी होऊ नये. जसं आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी नाशिकला पण होते थंडीमध्ये, पुण्याला पण करतात, काही लोक नागपूरला सुद्धा हिवाळ्यामध्ये स्ट्रॉबेरी ग्रो करतात, पण त्यावर तुम्ही लेबल नाही लावू शकत की महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. तसंच आपल्याकडे पालघरला होणारी जी हळद आहे त्याची जे गुण आहेत, त्याचे जे स्पेसिफिक गुण आहेत, ते जर आपल्याला जगाच्या समोर आणायचं असेल तर हे नामांकन, हे मानांकन आपल्याला मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं मंडळी, अजून बरंच काय जाणून घ्यायचं आहे. विषय नवीन जरी असला तरी महत्त्वाचा आहे, त्यामुळे कुठे जाऊ नका. हा कार्यक्रम बघा आणि आपल्या मनात काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला विचारा. त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, एक मला प्रश्न विचारायचा होता आपल्याला, पण थोड्यात एक फोन आलाय सोलापूरहून. समाधान शिंदे काय विचारू इच्छितात? समाधानजी सर नमस्कार. समाधान शिंदे होतो सोलापूरहून. नमस्कार, बोला. विचारा. सर, जेव्हा एखाद्या फळाला भौगोलिक मानांकन मिळतं, जसं आता तुम्ही म्हणालात की डाळिंबासाठी सोलापूरला मिळालेलं आहे, हो, पण डाळिंब जर मी पुण्यात घेतलं तर जेव्हा भौगोलिक मानांकन एखाद्या फळाला मिळतं तर त्याचा काही फरक पडतो का विक्री जेव्हा करायला जाऊ आपण परदेशात? भौगोलिक मानांकन मिळालेल्या क्षेत्रातलं पीक आणि पुण्यात मिळालेलं नसलेल्या क्षेत्रातलं पीक, त्याच्यात काय दर्जातला फरक पुढे होऊ शकतो का? खूप छान प्रश्न विचारलाय. खूप चांगला आहे. आता आधी पहिल्यांदा सांगतो, सोलापूरची ओळख ही डाळिंब आणि अजून एक सोलापूरमध्ये दोन ह्यांना मिळालेलं आहे, एक सोलापूर चादर आणि सोलापूर टावेल. एक वैशिष्ट्य, त्यालाही भौगोलिक चिन्हांकन मिळाले त्या टेक्स्टाईल कॅटेगरीमधून. आता डाळिंबाला मिळाल्यानंतर डाळिंबा सोलापूर जिल्ह्यातला जो डाळिंब आहे तिथल्या उत्पादकाला त्याचं वेगळं पण रजिस्टर्ड झाल्यामुळे त्याच्या प्रीमियम प्राईससाठी मिळालं. दुसऱ्या डाळिंबावर त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण डाळिंब सगळेच आहेत. पण सोलापूरचं डाळिंब आज का नाव घेतलं जातं? कारण त्याच्यातले गुणधर्म वैशिष्ट्य आहेत ते आपण ग्राहकाला सांगतो की सोलापूरच्या डाळिंबमध्ये हे वैशिष्ट्य आहेत आणि त्याला मानांकन मिळालेलं असल्यामुळे जो त्या रिलेटेड ग्राहक आहे तो त्याला 4 पैसे देऊन घ्यायला तयार होणार आहे. आणि त्याचबरोबर आज डाळिंब सुद्धा एक्सपोर्ट होतो आणि युरोपियन युनियनमध्ये ज्या प्रॉडक्टला GI मानांकन आहे तशाला तिथं प्रीमियम आहे. जसं आपण म्हणतो ग्लोबल गॅप पाहिजे फार्मला किंवा एक मार्क पाहिजे, रेसिड्यू फ्री पाहिजे, त्याही पुढे जाऊन ही एक हमी देते त्या गुणवत्तेची, त्याचा फायदा त्या भागातला. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला त्याचा फायदा त्या उत्पादकाला, आणि तो तयार झाल्यानंतर त्याच्यावर तो लेबल लावू शकतो की याला मानांकन मिळालेलं आहे. त्या सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता समाधानजीने प्रश्न विचारला, तर जसं सोलापूर सांगोलामधलं जे डाळिंब आहे त्याला संपूर्ण जगामध्ये तशी ओळख निर्माण झाली आणि आता त्यांनी ते GI मानांकन पण मिळवलं. पण आता समाधानजींनी समजा पुणे जिल्ह्यात ग्रो केला डाळिंब, उत्पादन उत्तम घेतलंय, उत्तम दर्जाचं घेतलाय. कारण मध्ये मी जेजुरीला गेलो होतो, तिथे उत्तम डाळिंब घेतलेले एका शेतकऱ्याला भेटलो. रेकॉर्ड उत्पादन त्यांनी घेतलं आणि एकदम क्वालिटी. यांनी जर हे नामांकन जे आहे किंवा मानांकन जे आहे त्यांच्या डाळिंबासाठी, त्या चवीसाठी, त्या दर्जासाठी, त्यातल्या विशिष्ट गुणांसाठी हे पुण्यातल्या शेतकरी नाही मिळू शकत का? घेऊ शकतो. हे कसं आहे, भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. आता सोलापूरच्या क्षेत्राशी आपण केलेलं आहे. फक्त असं होईल की सर बाजारात गेल्यानंतर जो ग्राहक आहे तो मला असं वाटतं सोलापूरच्या डाळिंबाला अगोदरच ओळख निर्माण झालेली आहे मानांकन मिळण्यापूर्वी, म्हणून कदाचित तिथे तुलना होऊ शकते आणि तुलना झाली तर मला असं वाटतं की प्रेफरन्स सोलापूरच्या डाळिंबाला दिला जाईल. त्याला मिळालेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त इतर भागामध्ये जर चांगला असेल तर त्याचं तो मानांकन घेऊन त्याप्रमाणे त्याचं ट्रेडिंग करू शकतो. बरोबर. की आज बघा तुम्ही डाळिंबाचं लागवड क्षेत्र नगरमध्ये वाढलंय, सांगलीमध्ये वाढतंय, इव्हन विदर्भामध्ये सुद्धा आता वाढत चाललेलं आहे. की त्यामध्ये बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे. तर त्या ठिकाणी त्याचे जे गुणधर्म चांगले असतील त्यांनी माहिती दिली तर त्या पद्धतीने त्याला कसं आहे, भौगोलिक चिन्हांकन घ्यायचं म्हणजे पूर्व इतिहास लागतो. त्याबद्दलची सगळी माहिती, जमीन आहे, माती आहे, पाणी आहे, त्यातलं तपासणं, काय गुणधर्म आहे, त्यातले न्यूट्रिटिव्ह कंटेंट चांगले आहेत का, काय. आज हे आरोग्याच्या दृष्टीने डाळिंब चांगला आहे म्हणतो आपण, तर त्याचबरोबर त्याचे गुणधर्म जर आपण ग्राहकाला सांगितलं तर ग्राहक त्याला पसंती देणार आहे. बरोबर.
तर तशा सर, एक- पद्धतीने किती घेता येतो. हो हो आज तुम्ही कर्नाटकमध्ये जर गेला की केळी एका पिकासाठी 5 पेटंट मिळाले इथं. बरं बरं म्हणजे त्या रिझन वाईज घेतलेले. हो, हो. आता सोलापूरमध्ये परत वेगळं मिळणार नाही, नाही पण इतर भागासाठी त्या भौगोलिक क्षेत्राशी तुम्हाला घेता येईल. घेता येईल. सर, एक फोन येतोय उरळी कांचन पुणे जिल्ह्यातून. ऋषिकेश गायकवाड काय विचारू इच्छितात? विचारा ऋषिकेश. हा सर, जर समजा भौगोलिक चिन्हांकन एखाद्या पिकासाठी नसेल तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेट काढण्यासाठी काही प्रॉब्लेम येतो का? तर त्याची प्रोसेस काय आहे पुण्यामध्ये? मी उरुळी कांचन मधून नाही बोलतोय. नाही, भौगोलिक चिन्हांकन हे एक तुमचं एक वेगळं मानांकन आहे की त्या पिकाबद्दलची एक चांगली माहिती त्या लोकांना ग्राहकाला देणं. तर त्यासाठी ऑर्गॅनिक किंवा एकमार ह्यासाठी कुठलीही अडचण नाही. हे ते प्लस पॉईंट आहेत. एखाद्या एरियातल्या उत्पादनाला जर भौगोलिक मानांकन असेल तर त्याला तुम्ही जोड सेंद्रिय प्रमाणीकरण एकमार घेतली तर अजून त्याची उपयुक्तता वाढणार आहे. हो, बाजारात त्याचा भाव त्याच्यावर पण काही वाढेल. परिणाम होणार नाही. हो. उलट प्लस पॉईंट आहे. आणि त्याही पुढे जाऊन तुम्ही ते त्या एरियातलं उत्पादन ग्लोबल गॅप करून घेतलं, रेसिड्यू फ्री करून घेतली, अजून तुमचा प्लस पॉईंट झाला. म्हणजे ग्राहकाला जे पाहिजे त्याच्या मनातलं सगळ्या गोष्टी ते मिळत असेल तो त्याला प्रीमियम प्राइस देऊन घ्यायला तयार आहे. आणि अशी ग्राहकाची मानसिकता आता येणाऱ्या काळामध्ये बदलत चाललेली आहे. त्यांना अशाच प्रकारच्या पदार्थाची किंवा फळांची ती मागणी येणार आहे, कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून बरेच इश्यू यायला लागले आणि त्याच अनुषंगाने अशा प्रॉडक्टला बाहेर सुद्धा डिमांड खूप आहे. बरोबर. येणार. सर, आता एक आपण जे म्हणतो की भौगोलिक चिन्हांकन याचं जे मानांकन आहे, प्रमाणीकरण आहे, आज आपल्या देशात राज्यात सद्यस्थिती काय? म्हणजे फलोत्पादनाचा जर आपण डोळ्यासमोर विचार केला किंवा फलोत्पादन डोळ्यासमोर ठेवलं तर ह्याची सुरुवात झाली 1999 पासून. पहिला जो प्रॉडक्ट कोणता आहे तर दार्जिलिंग टी. दार्जिलिंग टीला देशामध्ये पहिल्यांदा मानांकन मिळालं भौगोलिक चिन्हांकन. बरोबर. आणि आजच्या ह्याच्यात जर पाहिलं टोटल भौगोलिक चिन्हांकनांचं 272 प्रॉडक्टला मिळालेलं आहे. आणि त्यामध्ये कृषी प्रॉडक्ट जर घेतले, मी मग सांगितलं तुम्हाला 29, 30, 31 कॅटेगरीमध्ये 77 प्रॉडक्टला भौगोलिक चिन्हांकन मिळालेलं आहे. बरोबर. आणि त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ ह्या राज्यामध्ये भौगोलिक, तसं टोटल जर पाहिले या सिस्टीममध्ये जवळपास 30 राज्यांनी सहभाग घेतलेला आहे. हो हो. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ह्या 2013-14 पासून महाराष्ट्रातलं एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होते. आज बऱ्याचशा भागामध्ये फळांचं उत्पादन होते. त्याला साथ यावी म्हणून मोहीम राबवली. त्यामुळं आज आपल्या राज्यामध्ये टोटल भौगोलिक मानांकन 24 मिळालेले आहेत. त्यापैकी 18 हे फळपिकं आहेत. सर, आता आपण जे लॅपटॉपच्या माध्यमातून दर्शकांना एक चित्र दाखवतोय त्याविषयी दर्शकांना काय सांगताय? हा, आता हे करण्यापूर्वी हा विषय तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे माहिती नव्हती लोकांना, याचा उपयोग आहे का नाही. बरोबर. ती अवेअरनेस करण्यासाठी त्या पिकांची फळपिकांची ग्रुप निवडले, त्यांना काउन्सिलिंग केलं, गायडन्स केलं, हे कसं तुमच्या फायद्याचं आहे. आणि हे भौगोलिक चिन्हांकन शासनाला डायरेक्ट करता येत नाही. बरोबर. मग त्या भागातल्या फळपिकाच्या संस्था आहेत त्यांना इज्युएट करून त्यांच्या मार्फत आणि काही जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घेऊन हे सर्टिफिकेशन करावं लागतं. बरोबर. म्हणजे आपल्याला असं वाटलं की आपण जे उत्पादन घेतोय, फलोत्पादन घेतोय, त्याच्यामध्ये जर विशेष काही गुण असेल तर आपण सेंद्रिय पद्धतीने जरी करत असाल तर सेंद्रियचं पण सर्टिफिकेट आपण घेऊ शकता, एकमार्कचं पण रजिस्ट्रेशन आपण करू शकता आणि त्या व्यतिरिक्त आपण GIFचं पण मानांकन घेऊ शकता. त्यामुळे आपलं जे उत्पादन आहे त्याचं देशांतर्गत देशाबाहेर सुद्धा त्याचा दर्जा वाढणार आहे, त्याला जास्त भाव मिळणार आहे, त्याची विश्वासार्हता तिथे प्रूव्ह होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळे आपल्याला मानांकन घ्यायला हरकत नाही. त्यामुळे आपलं विपणन सोपं होईल आणि आपली ओळख जागतिक बाजारपेठेत आपण स्वतः निर्माण करू शकू. सर, एक मला प्रश्न विचारायचा होता, पण एक फोन आलाय नांदुरा जिल्हा बुलढाणा. ज्ञानेश्वर गावंडे काय विचारू इच्छितात? विचारा ज्ञानेश्वरजी. हा, हॅलो. विचारा. बोला. हा, गावंडे बोलतोय, तालुक्या नांदगावरून. बोला ना, विचारा. हा, आमच्याकडे पेरू आहे. पेरूसाठी नामांकन चिन्हासाठी काय करावं लागेल सर? हा, आता कोणता पेरू आहे तुमच्याकडे? केव्हापासून तो लागवड केला? ते काहीचे वैशिष्ट्य काही आहेत का त्या पेरूचे? वैशिष्ट्य असे आहे की सर, पेरू चांगले आहेत. हा, आणि पेरू गोड आहेत तसे, म्हणजे म्हणजे 7-8 वर्ष त्या भागामध्ये तो पेरू आता फेमस आहे का नाही तुमच्या भागामध्ये? मग त्या पेरू जे फेमस आहे, ग्राहकाला आवडतो, टेस्ट चांगली आहे, दिसायला चांगला आहे, किपिंग क्वालिटी आहे, त्यातले बी कमी आहेत, हे जे काही तुमचे वैशिष्ट्य आहेत त्या पेरू बद्दलचे, त्याचं प्रमाणीकरण तुम्हाला भौगोलिक चिन्हांकन करून घेता येते. का तुमचा पेरू चांगला आहे? आज लोकांना माहित नाही बाहेर कुठेकडे, किंवा पुण्याला माहित नाही किंवा मुंबईला माहित नाही की तुमच्या भागातला नांदूरचा पेरू चांगला आहे. ही ओळख केव्हा येणार आहे? जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं प्रमाणीकरण करून घेण्यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागते की तुमच्या पेरूचे वैशिष्ट्ये त्या संदर्भाची माहिती गोळा करावी लागते. ही आज किती वर्षापासून तो पेरू तुमच्या भागामध्ये लागवड केलेला आहे, कशा पद्धतीने करतोय, त्यातले काय गुणधर्म आहेत, ते आरोग्याशी कसे चांगले आहेत, त्यातले काय इतर पेरूपेक्षा आपला वेगळा कसा आहे, ह्याबद्दलची माहिती देऊन
तुमच्या पेरूला सुद्धा भौगोलिक चिन्हांकन घेतात आणि ते घेतल्यामुळे मग तुम्हाला तुमची ओळख निर्माण झाल्यामुळे वेगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये पेरूला प्रीमियम प्राइस मिळायला उपयोग होणार आहे. सर, आता जो ज्ञानेश्वर माऊलींनी हा प्रश्न विचारला नांदुरेवरून, तर त्यांना समजा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा पेरू वेगळा आहे, त्याचा स्वाद वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे, कदाचित वर्षभर तो येत असेल, काहीतरी खासियत त्या पेरूची असणार, तर त्यांनी कोणाला संपर्क करायला पाहिजे? आता त्यांना करायचंय समजा, तर ते त्याचं मूळ मुख्य ऑफिस आहे चेन्नईला आहे. आता त्या चेन्नईच्या साईटवर तर मिळते, परंतु त्या अनुषंगाने जे आम्ही आता आमच्या कृषी विभागामार्फत फलोत्पादन विभागामध्ये मोहीम राबवली आहे, तर प्राथमिक काय तयारी करायला पाहिजे आमच्या मार्फतही त्याला मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे थोडक्यात आणि काही त्या एक्सपर्टची मदतही घेता येईल. म्हणजे थोडक्यात ज्ञानेश्वर माऊलींना मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता पुण्याला या, कृषी आयुक्तालयात जा आणि हांडे सरांची भेट घ्या. मग हांडे सर नेमकं सांगतील की आपल्याला हे मानांकन मिळवण्यासाठी आपल्याला कसं पुढे सरकायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, काय करायला पूर्व तयारी काय करायला पाहिजे, करता येईल का, खरंच वाव आहे का, सगळ्या गोष्टी त्यांना गाईड केल्या जाईल. सर शेंडगाव हिंगोलीवरून गणेश मोडे काय विचारू इच्छितात? विचारा गणेशजी. हॅलो. हा गणेशजी विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे सर की कोरडवाहू पिकासाठी काही मानांकन आहे का, आणि जर असेल तर शेणगाव मध्ये कोणत्या पिकासाठी मानांकन आहे? नाही, कुठल्याही पिकासाठी मानांकन घेता येते. जसं सोलापूरची ज्वारी आहे की कुठल्याही तुमचं जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनामुळे त्याची ओळख निर्माण झालेली आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कोरडवाहूमध्ये कोणतं आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, कुठलेही पिकं असेल, धान्य असेल, तर त्याची जी ओळख आहे, त्याच्याबद्दलची माहिती चांगली असेल तर त्याचं प्रमाणीकरण करून घेता येतं. त्याचा उपयोग त्या भागात उत्पादन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यासाठी होतो. एकट्या शेतकऱ्यांनी हे मानांकन घेऊ शकत नाहीत. त्या भागामध्ये जे आता काही बघा तुम्ही, काही गावाची ओळख अशी आहे की त्या गावामध्ये खूप चांगल्या दर्जाचं उत्पादन होते. ती गावाची ओळख आहे. कशामुळं? तिथं उत्पादन करणे, एक ठराविक जात घेणे, त्याबद्दलची माहिती, त्याबद्दल गुणधर्म, या सगळ्या गोष्टीची ओळख आहे. त्यामुळे असं फळ पिकाचं नाही, तुम्हाला बाकीचे सुद्धा पिकं आहेत सगळ्यासाठी सुद्धा घेता येते. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे उत्पादन होणार आहे त्या भागामध्ये त्या पिकाच्या संदर्भात जर तुम्ही माहिती दिली तर त्या अनुषंगाने तुम्हाला मार्गदर्शन करून त्याही पिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मानांकन घेता येईल. सर, आता कोल्हापूरच्या जवळपास आपण गेलात तर घनसाळ तांदूळ, तर त्याची एक वेगळीच ओळख आहे. तर मला असं वाटतं घनसाळला जीआय मिळालेला आहे. अच्छा. आणि इव्हन कोल्हापूरच्या जागरीला मिळालेला आहे. ओके, ओळख आहे. कोल्हापूरची जागरी, काकवी म्हणतो आपण, त्याला सुद्धा मानांकन मिळालं. असे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे खूप प्रॉडक्ट आहेत की त्याची ओळख आज लोकांना नाही आहे. पण हे जीआय मानांकन मिळवणं गरजेचं आहे. त्याचा उपयोग होणार आहे त्या भागातल्या उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना. मार्केटिंगसाठी, विपणनमध्ये का वेगळं आहे, का चांगलं आहे, लोकांनी का घ्यावं, हे मानांकन त्याचा उपयोग होतो. सर, आता भौगोलिक चिन्हांकन आपण जे म्हणतो, आता मला एक व्यक्तिगत प्रश्न आपल्याला विचारायचा की सर शासनाचं योगदान काय आहे? आता तुम्हाला कल्पना आहे, महाराष्ट्र हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आलेलं आहे आणि निर्यातीमध्ये खास पुढाकार घेतला संपूर्ण देशात. आता तुम्ही जर पाहिलं, एकूण देशाच्या 65% फळं महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतात आणि 55% भाजीपाला एक्सपोर्ट होतो. आता हे एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे आणि ते निर्यात वाढते. निर्यातीला वाढण्यासाठी जे आपण जे वेगळ्या प्रकारचे ट्रेसेबिलिटी सिस्टीम तयार केलेली आहे त्या माध्यमातून काम करतोय. परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये ही निर्यात अजून वाढावी, तिथल्या ग्राहकाला विश्वासता यावी म्हणून युरोपियन युनियनमध्ये जवळपास 1000 असे प्रॉडक्ट आहेत, त्याला ऑलरेडी भौगोलिक चिन्हांकन मिळालेलं आहे. त्याला प्रोटेक्टेड जिओग्राफिक इंडिकेशन म्हणतात. मग आता ह्या आपण सुरुवात केली पाहिजे. हे लक्षात घेऊन 2013-14 पासून आपण एक कॅम्पेन घेतलं किंवा कोणकोणत्या पिकाला आपल्याला करता येईल. मग वरिष्ठ स्तरावर सचिव आहेत, आयुक्त आहेत, संचालक आहे, यांच्या स्तरावर ह्या मीटिंगमध्ये सगळ्या फील्ड क्षेत्रात चर्चा करून बघ कुठं स्कोप आहे आपल्याला, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला घेता येईल, रिझल्टमध्ये कन्वर्ट करता येईल, अशी मोहीम घेऊन त्यातली आपण 15 पिकं निवडली आणि 15 पिकापैकी 13 पिकं आपण त्यात घेतलेली आहेत. आणि 13 पिकांच्या पैकी आज जर तुम्ही विचार केला तर 2 वर्षामध्ये आपल्या 8 पिकाला ऑलरेडी भौगोलिक चिन्हांकन मिळालेलं आहे. आणि आता 5 जी पिकं आहेत त्यापैकी 3 जर्नलमध्ये पब्लिश झालेले, 2 होतील. म्हणजे हळूहळू सगळ्याच पिकांना ह्या डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत आपल्या राज्यातल्या सगळ्या पिकांना भौगोलिक मिळणार. सर, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण दुसरं एक की आपलं हे मिळाल्यामुळे आज देशामध्ये फलोत्पादन किंवा कृषी पिकामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आलेला, अग्रेसर आहे. आणि ओळख आता ती का आता जास्तीत जास्त कृषी मालाला भौगोलिक चिन्हांकन मिळणारं राज्य म्हणून आपण आता पुढे आलो. कर्नाटकाला मागे टाकलेलं, महाराष्ट्राची नवीन ओळख होणार आहे. सर, एक फोन आलाय कोल्हापूरहून.
शिवाजी पाटील काय विचारू इच्छितात? शिवाजीराव विचारा. हॅलो. हा विचारा शिवाजीराव. नमस्ते हंडे साहेब, मी शिवाजी पाटील बोलतोय. हा नमस्कार, बोला साहेब. आम्हाला चंदगडमध्ये काजू फळासाठी आणि काजू बीसाठी आपल्याला नामांकन मिळेल का? हा, आता काजूसाठी ऑलरेडी रत्नागिरीच्या काजूला मानांकन मिळालेलं आहे. त्यामुळं तुमच्या त्या भागातल्या काजूसाठी सुद्धा तुम्हाला वेगळं मानांकन घेता येतो. आता हे मानांकन घ्यायचं म्हणजे काय करावं, थोडं पूर्वतयारी करावी लागते की बा तुमचा कोल्हापूर काजूपेक्षा वेगळा काजू कसा चांगला आहे, त्यात काय गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहेत, त्याचं एक माहिती तुम्हाला गोळा करायची आणि त्या आधारे ते वेगळं पण त्याच्यापेक्षा कम्पेअर केलं जातं की काय वेगळं, याला काय वेगळं द्यायला पाहिजे मानांकन, की तुमच्या त्या चंदगड तालुक्यामध्ये जे उत्पादन होणार आहे काजू हा चांगला आहे, त्याची चव आहे, टेस्ट आहे, किपिंग क्वालिटी आहे, ग्रेड चांगला आहे आणि सगळ्या गोष्टी त्या उपयुक्त आहेत, न्यूट्रिएंटिव्ह व्हॅल्यू त्यात चांगली आहे, ही सगळी त्याचं सायंटिफिक डॉक्युमेंटरी माहिती गोळा करावं लागते. काही ठिकाणी टेस्टिंग रिपोर्ट लागेल ते टेस्टिंग घ्यायचं आणि हे तयार केल्यानंतर मग तुम्हाला ह्याचं जे ऑफिस आहे चेन्नईला, त्यांच्या ऑफिसला तुम्हाला प्रस्ताव तयार करून पाठवावा लागतो. सर त्याचा पत्ता आपल्याला दाखवतील दर्शकांना? हा पत्ता तर दाखवते ना. हो. आणि त्याचबरोबर तुमचा प्रस्ताव तिथे गेल्यानंतर पहिलं प्राथमिक छाननी होती तुमच्या प्रस्तावाची, मग काय वैशिष्ट्य तुम्ही तिथे दाखवलेले आहेत आणि त्यांना वाटलं की तुम्ही त्या रिलेटेड सगळी माहिती त्यांना दिली असेल तर तो प्रस्ताव स्वीकारला जातो आणि त्याची नोंद त्यांच्या वेबसाईटवर टाकली जाते, तुम्हाला एक नंबर दिला जातो आणि मग त्यानंतर त्याची स्क्रुटनी होते कमिटीमार्फत आणि त्याच्यामध्ये काही अजून ॲडिशनल माहिती असेल तर ती मागून मग तुम्हाला हिअरिंगला बोलवलं जातं किंवा का चांगलं आहे. त्या ठिकाणी बरीचशी सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कमिटी केलेली आहे हे मानांकन देण्यासाठी. त्याच्यामध्ये उच्चस्तरीय अधिकारी आहेत, त्या पिकाचे एक्सपर्ट असतात आणि त्याच्यासमोर आपल्याला तुमचा चंदगडचा काजू का वैशिष्ट्यपूर्ण आहे, याला मिळणं गरजेचं आहे, ही माहिती त्याला सपोर्ट दिल्यानंतर मग ती कमिटी शिफारस करते या रजिस्ट्री ऑफिसला की बाबा ह्याला मानांकन मिळणं गरजेचं आहे त्या चंदगड काजू म्हणून. आणि त्या अनुषंगानेच मग एकदा मानांकन झाल्यानंतर रिकमेंड केल्यानंतर तुमचा जो प्रस्ताव आहे तो लोकांना कॉमेंटसाठी दिला जातो किंवा कोणाला काही ह्याच्यात ऑब्जेक्शन आहे का, काही ह्याच्या संदर्भात ह्यांनी तुम्ही जे सादर केलेले बरोबर आहे की नाही, आणि ते जर कॉमेंट नाही म्हणजे 3 महिन्याचा कालावधी दिला जातो आणि ते जर नाही आले की मग तुम्हाला चंदगड काजू म्हणून मानांकन मिळू शकते. सर एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आता ही नोंदणी करायची आहे, म्हणजे भौगोलिक चिन्हांकांची मानांकन मिळवण्यासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे, तर यासाठी काही फी आकारल्या जाते का, पैसे घेतले जातात का? त्यासाठी फी सुद्धा प्रिस्क्राईब केलेली आहे, 5,000 रुपये फी आहे. ती फी बरोबर, पण त्याला जे लागणारं डॉक्युमेंटेशन आहे त्याला बरेचसे एफर्ट्स घ्यावे लागतात. मागच्या 10-15 वर्षाचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड गोळा करणे ते खरं महत्वाचं काम, त्यासाठीच खर्च जास्त येतो. तो स्वतः करा किंवा त्या क्षेत्रातलं ज्याला नॉलेज आहे, एक्सपर्टाईज आहे, त्याच्या मदतीने आपल्याला करता येतो. बरोबर. परंतु त्याला लागणारं जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन गोळा कराल सपोर्टिंग, तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे. आणि सर महत्वाचं एक आपण सांगितलं की व्यक्तिगत शेतकऱ्याला हे करता नाही येणार. व्यक्तिगत शेतकऱ्याला करतं, कारण हे भौगोलिक चिन्हांकन हे त्या एरियाशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येऊ फार्मर त्यासाठी त्याचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन या कार्यक्रमात आपण चर्चेसाठी विषय निवडलाय द्राक्षातील एकात्मिक रोग व्यवस्थापन असा हा विषय. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर संजय सावंत, संचालक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार असणार आहेत श्रीयुत अशोक गायकवाड, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. दोन्ही महानुभाव कार्यक्रमात सहभागी होणार आहे. याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. आमचा पत्ता स्क्रीनवर आपल्याला आता लगेच आम्ही दाखवतोय. पत्त्याची नोंद करून घ्या आणि जरूर आम्हाला सूचना करा. निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 असा हा पत्ता आहे. मंडळी, ईमेल आयडीच्या माध्यमातून, ईमेल आयडी सुद्धा खाली दिलेले आहेत, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आणि आपल्याला कल्पना आहे की यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमाची माहिती आपण घेऊ शकता. यूट्यूब यासाठी की जर हा कार्यक्रम मिस झाला असेल आपला तर यूट्यूबवर जाऊन आपण हा कार्यक्रम परत बघू शकता. मंडळी, आज सर इथे आलेत, हांडे सर, आणि त्यांनी सांगितलं की जसं आपण सेंद्रिय शेती करत असू तर आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे, आणि त्याचं लेबल त्यावर असलं तर आपल्याला बाजारामध्ये त्याचा चांगला भाव मिळतो आणि संपूर्ण जगामध्ये सेंद्रिय मालाला आज मागणी आहे. तसं GIचं जे मानांकन आहे ते सुद्धा आपल्याला मिळवायला पाहिजे. कारण यापूर्वी जसं आपण सांगितलं की नाशिकची द्राक्ष संपूर्ण जगात प्रसिद्ध होती, पण नामांकन त्याला आत्ता मिळालं आहे. त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर आपल्याला माल पाठवायचा असेल
विश्वासार्हता निर्माण करायची असेल आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या आपला जो उत्पादन आहे त्याला बाजारभाव मिळाला पाहिजे, तर ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याविषयीची माहिती आपल्याला सांगणार आहेत. आपण जर कृषी आयुक्तालयात गेलात आणि हांडे सरांना जर भेटलं तर आपल्याला संपूर्ण माहिती या विषयाची मिळू शकेल. कारण विषय नवीन आहे, थोडासा समजायला कठीण आहे, अवघड आहे, पण सोपा जरी वाटत नसला, अवघड जरी वाटत असला तरी त्याची महती खूप आहे, कारण हे करणं गरजेचं आहे. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.